नमस्कार श्रोतेहो. श्रीरामाचा लहान भाऊ शत्रुघ्न यांच्यावर एक लेख वाचण्यात आला आणि तो तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून मी ध्वनिमुद्रित करतोय. मी दत्ता सरदेशमुख. आपल्याला माहिती आहे, संपूर्ण रामायणात शत्रुघ्न याचं जास्त वर्णन आपल्याला दिसत नाही. तो दुर्लक्षितच राहिला. बघूया या लेखात शत्रुघ्ननं काय कार्य केलंय ते ऐकूया. शत्रुघ्न. रामरक्षेत आणि एकंदरीत रामकथेमध्ये शत्रुघ्नाचा उल्लेख फार कमी आहे. शत्रुघ्नाच्या जीवनाचं चिंतन केलं तर आपला अहंकार विसर्जित होईल. जरा त्याच्या जीवनाकडे बघा. अनेकांना असं वाटतं की रामायणामध्ये शत्रुघ्नानं नेमकं काय केलं. रामकथेमध्ये जसं रामाबरोबर लक्ष्मणाचं नाव चिकटलं तसं भरताबरोबर शत्रुघ्नाचं नाव चिकटलं असं नाही. राम, लक्ष्मण, भरत यांच्या पाठोपाठ येणारं शेपटीसारखं नाव म्हणजे शत्रुघ्न नाही. रामकथेतसुद्धा त्याचा फार जास्त उल्लेख नाही. कधीकधी एखाद्या समारंभाचे फोटो बघताना माझ्या लक्षात येतं की ज्यानं काहीच काम केलं नाही असे अनेक चेहरे फोटोत आहेत. यांनी फक्त फोटोच्या वेळी उभं राहण्याचं काम केलं. त्यावेळी माझं मन त्या लोकांचा शोध घेत असतं ज्यांना फोटो काढून घ्यायला सवड मिळाली नाही. ते फक्त कामच करत राहिले. म्हणून शत्रुघ्नाच्या कार्याकडं आपलं लक्ष थोडं वेधलं पाहिजे. कल्पना करा की दोघं भाऊ वनात आहेत. श्री भरत नंदीग्रामात आहेत. 14 वर्षांपर्यंत अयोध्येचं साम्राज्य सांभाळायचं आहे. ज्या साम्राज्याला राजा नाही असं राज्य सांभाळायचं आहे. तुम्ही राजनीतीशास्त्र कधी वाचलं असेल. राजनीतीशास्त्रामध्ये राज्यावरचं सर्वात मोठं संकट अराजक हे आहे. म्हणून एखादा राजा मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचं नाव घोषित करावं लागतं. राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा ज्या दिवशी राजा नाही. अयोध्येला 14 वर्ष राजा नाही. पादुकांची सेवा करत श्री भरत नंदीग्रामात बसलेले आहेत. दोघं भाऊ वनात आहेत. वडील स्वर्गाला गेलेले आहेत. मग अयोध्येचं राज्य 14 वर्ष कुणी सांभाळलं? ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते. काही लोक विद्रोह करतात. मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळं सांभाळणं सामान्य गोष्ट नाही. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या ते शिवचरित्रात वाचा. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणं किती अवघड असतं ते आपल्या लक्षात येईल. शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचं नव्हतं. घरामध्ये असलेल्या 6 महिलांना सांभाळायचं होतं. प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न आहे. कौसल्या माता रात्रंदिवस अश्रुपात करते आहे. कैकेयी माता अंतःकरणातून दग्ध होती. तिला आता आपल्या कर्माचा पश्चाताप होतो आहे. उर्मिलेच्या नेत्रातल्या आसवांना खळ नाही. मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळच नंदीग्रामात आहे. पण ती तिथं जाऊन पतीला भेटू शकत नाही. थोडा या परिस्थितीचा विचार करा. पण 14 वर्ष इतक्या महिलांना सुखावत सांभाळणं ही सामान्य गोष्ट नाही. शत्रुघ्नाचं जीवन यातच अर्पित आहे. सगळं कर्तृत्व या धाकट्या भावाचं आहे. अयोध्येचं संपूर्ण राज्य आणि सेना त्यानं 14 वर्ष सांभाळली. आणि एवढं करूनही 14 वर्षानंतर रामचंद्र परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वात पुढं नाही. पुढं गुरुदेव वसिष्ठ जातात. नंतर श्रीरामांच्या पादुका घेऊन भरत जातो. भगवान श्रीराम परत आल्यानंतर सगळेजण राम भरत भेटीचं वर्णन करतात. पण शत्रुघ्नाचं वर्णन कोणीही करत नाही. ही मंडळी फोटो करता नाहीतच, पण ते फोटो दिसत नाहीत म्हणून त्यांनी काही काम केलं नाही असं म्हणणं कृतज्ञपण आहे. एखादं उत्तम देवालय उभं असतं. लोक त्या देवालयाच्या शिखराकडं पाहतात, भिंतीकडं पाहतात, सुंदर कलाकुसर पाहतात. पण हे सगळं मंदिर पायातल्या ज्या दगडांवरती उभं असतं
त्या दगडांकडे कोणाचंही लक्ष जात नाही. हे पायातले दगड जर विचार करतील की आपला फोटो कधीच निघत नाही, फक्त मंदिराच्या कळसाचा निघतो, तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ, तर ते मंदिर किती वेळ उभं राहील? इतकं सुंदर मंदिर उभं आहे कारण पायातले दगड स्वतःला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहेत. म्हणून मला तर नेहमीच असं वाटतं की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थरांचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम करतो. त्याप्रमाणे रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम या शत्रुघ्नाला करणं फार आवश्यक आहे. कारण त्या पायाखालच्या दगडावर अयोध्येचं दिव्य वैभव उभं राहिलं. आपल्या व्रताचं पालन करताना 14 वर्षात सिंहासनावर बसण्याचा क्षुद्र विचार शत्रुघ्नाच्या मनाला कधीही शिवला नाही. वनात राहून वनवासाचे नियम पाळणं सोपं आहे. नंदीग्रामात राहूनसुद्धा ते नियम पाळणं सापेक्षतेनं सोपं आहे. पण रात्रंदिवस राजधानीत राहून आणि रोजच्या रोज सगळ्या राज्यव्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंतःकरणानं संन्यासी राहणं हे फार फार कठीण आहे. आणि एवढं सगळं करून शत्रुघ्न कुठंही मीपणा मिरवत नाही. जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार होईल, तेव्हा शत्रुघ्नाचं स्मरण करा. त्या पायाखालच्या दगडाला आठवा. म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपिनी आहे ते आपल्याला कळेल. मी सगळी कामं व्यवस्थितपणे पूर्ण करीन, पण मला काहीही नको. आपल्याला हे जमेल का? शत्रुघ्न अनामिक लेखकाची ही पोस्ट आशा भरणे बोरकर यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली. या लेखाचं वाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.